फुलेनगरमध्ये मातोश्री चिकन दम बिर्याणी शाखेचे भव्य उद्घाटन। नाशिक शहरातील पेठ रोड 3 पुतळ्यासमोर फुलेनगर दत्तनगर परिसरात मातोश्री चिकन दम बिर्याणी या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले। या शाखेचे संचालक सुरेश शिंदे असून त्यांनी या नवीन खाद्यगृहाची सुरुवात ग्राहकांना उत्कृष्ट दर्जा, स्वच्छता आणि घरगुती चवीचा अनुभव देण्यासाठी केली आहे। मातोश्री किचन दम बिर्याणी येथे ग्राहकांसाठी विविध स्वादिष्ट पदार्थांची आकर्षक मेजवानी उपलब्ध आहे। यात चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, खिमा पाव, पाया, लॉलीपॉप आणि चिकन टिक्का यांसारख्या खास पदार्थांचा समावेश आहे। उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भेट देत विविध पदार्थांचा आस्वाद घेतला। परिसरातील लोकांनी या शाखेच्या स्वादिष्ट जेवणाचे आणि स्वच्छतेचे विशेष कौतुक केले। संचालक सुरेश शिंदे यांनी सांगितले की ग्राहकांना दर्जेदार आणि चवदार खाद्यपदार्थ देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। नाशिककरांना पारंपरिक दम बिर्याणीचा अस्सल स्वाद मातोश्री मध्ये मिळेल। फुलेनगर आणि आसपासच्या परिसरातील खाद्यप्रेमींसाठी ही नवी शाखा एक आकर्षक ठिकाण ठरणार असून मातोश्री चिकन दम बिर्याणी आपल्या उत्कृष्ट सेवेने आणि स्वादाने नाशिककरांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। सुरेश राजाराम शिंदे यांच्या एक नवीन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे। मातोश्री दम बिर्याणी अशा नॉनव्हेज एक हॉटेल या पेठ रोडला नवीन आणि क्वालिटी पद्धतीनं यांनी चालू केलेलं आहे। या हॉटेलला माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी शिंदे आणि त्यांचे चिरंजीव ऋषी यांच्या परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि नागरिकांनी या ठिकाणी सुग्रास असं सुंदर बिर्याणीचं सेवन करावं आणि या आमच्या मित्राला प्रतिसाद द्यावा अशी मी नागरिकांना नम्र विनंती करतो, आव्हान करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री सुरेश शिंदे, त्यांचे चिरंजीव ऋषी शिंदे यांना आमच्या ढिकले परिवाराकडून त्यांनी हे नवीन बिर्याणीचा उपक्रम चालू केला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। नागरिकांनी केला त्याचा आस्वाद घ्यायला यावा अशी माझी ढिकले परिवाराकडून विनंती आहे। मी निलेश उत्तमराव हाके, मी महाराणी अहिल्याबाई प्रबोधन मंचच्या अध्यक्ष या पदावर काम करतो। आज आमचे मामाश्री सुरेश शिंदे यांनी आज आम्हाला आमंत्रित केलं। दम चिकन बिर्याणी या परिसरात अशी या चविष्ट खवय्यांना मुबलक किमतीत अशी बिर्याणी भेटणार आहे। याचा आस्वाद 100% नाशिक जिल्ह्यातून सर्व लोक इथं आस्वाद घेण्यासाठी येतील आणि यांनी जे हा जो आज एवढा मोठ्या प्रमाणात दम बिर्याणी, चिकन बिर्याणी आज खवय्यांसाठी आज कमी दरात आज देण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चितच त्यांच्या या व्यवसायात त्यांना भरभराटी येऊ आमच्या सर्वांच्या त्यांच्या खूप खूप शुभेच्छा। माझं नाव आहे ना सुरेश राजाराम शिंदे, मी राहिले तर फुलेनगरमध्ये आहे आणि आम्ही इथं कमीत कमी बिर्याणीचा व्यवसाय माझा पहिले होता, पण कोरोनाच्या काही कारणामुळे तो आम्ही बंद केला होता, पण परत गिरायकांच्या आग्रस्त तो आपण परत चालू करतो आहे आणि गरिबांना परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणारा असा एक आम्ही प्रोग्राम चालू केला व्यवसाय। त्याच्या आम्ही चिकन दम बिर्याणी, मातोश्री चिकन दम बिर्याणी म्हणून चालू केलेली आहे आणि सर्व नागरिकांचा प्रतिसाद बघून तो पुन्हा चालू केलेला आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आपण जी काही चालू केलेला जो व्यवसाय त्याला तुम्ही म्हणजे प्रतिसाद द्यावा एवढी विनंती। एवढं करून माझी 2 शब्द ओके। मी सीताराम सांडू सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्ष नाशिक जिल्हा महात्मा फुले समाज सुधारक मंडळ, जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, शिवसेना शाखा प्रमुख, पेठ रोड या ठिकाणी ह्या सुरेश भाऊंनी ही मातोश्री ही चिकन मटन जे चालू केलं आहे हे एक उत्कृष्ट कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे। त्यांचा एक राजाराम भाऊ या नावाने चहा पण प्रसिद्ध झालेला आहे। अनेक पैलवानच्या अनेक लोक या ठिकाणी चहा प्यायला येतात आणि या ठिकाणी सुरेश भाऊंनी अशी सुविधा निर्माण करून दिली की त्यामुळे लांब जाणाऱ्या लोकांना जवळ सुविधा झालेली आहे। पेठ रोड परिसरात आणि पंचवटी परिसरात या पेठ रोडला जी सुविधा झाली या सुविधेमुळे सुरेश भाऊचं नाव जगात विख्यात होणार आहे आणि जगभर त्यांचं नाव पसरावं अशी माझी पण विनंती आहे। त्यांना ह्या व्यवसाय हाती घेतल्यामुळे या परिसरातील आवडीच्या निवडीच्या लोकांना योग्य अशा दरात, कमी दरामध्ये
बिर्याणी, दम बिर्याणी वगैरे जे काही खाद्य आहे हे कमी भावामध्ये त्यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना आमच्या या कार्यक्रमामुळे नाशिक जिल्हा महात्मा फुले समाजसुधारक मंडळ, जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ आणि या भागातील सर्व नागरिकांच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचा व्यवसाय भरभराटीत जावो, त्यांना यश मिळो आणि सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहो. ही या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली संयोजकांनी त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी राहुल भाऊ डिकले पण येत आहेत, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सुरेश भाऊचं या भागामध्ये जसं नाव वाढेल तसं नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांची प्रसिद्धी होईल. त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.